आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। आजपासून भाजपमध्ये संघटनात्मक बदल होणार। भाजपच्या मंडल अध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होणार। येत्या काही दिवसात राष्ट्रीय अध्यक्षांवरही शिक्कामोर्तब होणार। मंत्र्यांसाठी राज्य सरकार आयपॅड खरेदी करणार। 41 मंत्र्यांना ॲपल कंपनीचे आयपॅड दिले जाणार। आयपॅड खरेदीसाठी 1,06,65,000 रुपये खर्च करणार। कागदविरहित मंत्रिमंडळ बैठकीसाठी महागडी आयपॅड खरेदी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची रणनीती ठरली। अजित पवार सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबईमध्ये शासकीय कामकाज पाहणार। उरलेले 4 दिवस महाराष्ट्राचा दौरा करणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे एसटी महामंडळाचं अध्यक्षपद। महाराष्ट्र शासनाकडून अखेर राजपत्र जारी। याआधी संजय सेठी अध्यक्षपदी होते। अध्यक्षपद प्रशासकीय अधिकाऱ्याकडे गेल्यानं शिवसेनेमध्ये नाराजी होती। शहाजी बापूंची सांगोल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा। यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीड येथील विशेष मकोका न्यायालयात तिसरी सुनावणी। यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार। मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। दोन्ही आरोपींना आज कळंब न्यायालयात हजर केलं जाईल। करुणा मुंडे धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच 2 मुलांना जन्म देणं एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही। माझगाव कोर्टाचं निरीक्षण। प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर। 50,000च्या जात मुचलक्यासह प्रमुख 3 अटींसह जामीन मंजूर। कोरटकरच्या वक्तव्यामुळे अनेकांची मनं दुखावली गेली आहेत। महापुरुषांबद्दल असं वक्तव्य करणाऱ्याला कठोर शिक्षा व्हावी। इंद्रजित सावंतांची कोरटकरच्या जामिनावर प्रतिक्रिया। कोरटकरला कोण मदत करतंय हे जाणून घ्यायचंय, सावंतांचं वक्तव्य। मनसेचा नाद केला तर सोडणार नाही। मनसेच्या मनीष धुरींचा सुनील शुक्लांना इशारा। सुनील शुक्ला दल बदलू बिहारी 2009 मध्ये ते मनसेचे वर्सोव्यात सक्रिय कार्यकर्ते होते। मनीष धुरींची माहिती, फोटोही दाखवला। राज ठाकरेंना बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरू। मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा आरोप। सुनील शुक्ला हा क्षुल्लक माणूस, पण त्याचा बोलविता धनी वेगळा, खेडेकर यांची टीका। 12 एप्रिलला गृहमंत्री अमित शहांचा रायगड दौरा। किल्ले रायगडावर ड्रोन आणि हवाई उपकरणांवर बंदी। प्रशासनाकडून किल्ले रायगडावर करडी नजर राहणार। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 350व्या जन्मोत्सवाचं आयोजन। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण। वक्फ विधेयक हा संविधान आणि धार्मिक स्वतंत्रतेवर हल्ला। वक्फ सुधारणा विधेयकावरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल। जातनिहाय जनगणना व्हावी या मागणीवर राहुल गांधी ठाम। मात्र जातनिहाय जनगणनेला मोदींचा विरोध। देशाचं वास्तव मोदींना लपवून ठेवायचंय, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा। गट कारस्थान करून भाजपनं महाराष्ट्रातील निवडणूक जिंकली। अधिवेशनात राहुल गांधींचा दावा। महाराष्ट्राच्या मतदारांची यादी निवडणूक आयोग देत नसल्याचा राहुल गांधींचा आरोप। महाराष्ट्रातल्या निवडणुकीत घोटाळा। गुजरातमधल्या काँग्रेसच्या अधिवेशनात मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल। पक्षात जे लोक काम करत नाहीत, जबाबदारी निभावत नाहीत, त्यांची निवृत्ती झाली पाहिजे। काँग्रेसच्या अहमदाबाद अधिवेशनात अध्यक्ष खरगेंचं वक्तव्य। मल्लिकार्जुन खरगेंनी माफी मागावी। खरगेंनी आपलं फ्रस्ट्रेशन दुसरीकडे काढावं। काम न करणाऱ्यांना निवृत्त करण्याबाबत खरगेंनी केलेल्या वक्तव्यावर आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेलं सुप्रिया सुळेंचं आंदोलन मागे। 2 मे पासून बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू करणार असल्याचं अधिकाऱ्यांचं आश्वासन। भोरमधील रस्ता पीएमआरडीए जिल्हा परिषदेशी संबंधित दोन्ही विभागांचे अहवाल सुप्रिया सुळेंना दाखवले। रस्त्याचं अंदाजपत्रक तयार, पुढची प्रक्रिया सुरू। सुळेंच्या आंदोलनाबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रतिक्रिया। खासदार सुप्रिया सुळे यांचा आज बारामती दौरा। यावेळी सुळे महावीर जयंतीनिमित्त दर्शन घेणार। माळेगाव संस्थेसोबत बैठक तसंच डीपीआर संदर्भात ग्रामस्थांशी चर्चा करणार। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर। बावनकुळे डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला उपस्थित राहणार। जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रूम आणि हॅलो कलेक्टर संवादाचं उद्घाटन करणार। स्टोरेज गैरव्यवहार प्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडी अधिकाऱ्यांमध्ये बैठक। लवकरच स्टोरेज गैरव्यवहारातील गुंतवणूकदारांना गुंतवलेली रक्कम न्यायालयाच्या निर्देशानुसार दिली जाणार। न्यू इंडिया बँक घोटाळ्यामध्ये फरार असलेल्या भानू दाम्पत्याविरोधात न्यायालयाकडून नोटीस जारी। 19 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश।
तिसरी ते 9वी पर्यंतच्या पॅट परीक्षेचे पेपर फोडल्याप्रकरणी पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आतापर्यंत 21 पैकी 12 युट्यूब चॅनलवर कारवाई. अपघातग्रस्तांच्या कॅशलेस उपचार योजनेस विलंब, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या सचिवांना 28 एप्रिल रोजी हजर राहण्याचे निर्देश. कर्जत लोणावळा नवा रेल्वे मार्ग लवकरच सुरू होणार. तसंच नवीन मार्गांसोबतच नवीन स्थानकही उभारण्यात येणार. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. पुणे म्हाडाच्या संकेतस्थळावर शिल्लक सदनिकांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू. गरजू आणि पात्र लाभार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं म्हाडाकडून आवाहन. नवीन डिजिटल ओळख अॅप लवकरच सुरू. सरकारचं नवं आधार कार्ड अॅप लवकरच येणार. क्यूआर कोड स्कॅन करून फेस ऑथेंटिफिकेशनद्वारे ओळख पटणार असून त्यामुळे आधार कार्ड घेऊन फिरण्याची गरज नसेल. माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान शुक्रवार आणि शनिवारी रात्रकालीन ब्लॉक, पुलाचा गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक घेण्याचा निर्णय. दरम्यान सुमारे 334 लोकल सेवा रद्द करण्यात येणार. अॅक्वालाईनवरील धारावी मेट्रो स्टेशनचा पहिला लूक समोर. अनेक समस्यांवर मात करत धारावी मेट्रो स्टेशन तयार झाले. बोरिवली मागाठाणे ते ठाणे भुयारी मार्गातील अडथळा दूर. भुयारी मार्गात अडथळा ठरणाऱ्या 87 झोपडीधारकांचं तात्पुरतं पुनर्वसन. राज्यात परवानगी देण्यात आलेल्या ई बाईक राईड सर्व्हिसमध्ये 80% भूमिपुत्रांना संधी मिळावी. मनसेचे नेते आणि मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांची परिवहन आयुक्तांकडे मागणी. राज्य शासनानं ई बाईक टॅक्सीला दिलेली मंजुरी तातडीनं रद्द करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार. ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृषी समितीचं परिवहन विभागाला पत्र. मुंबईत आजपासून टँकरनं पाणी पुरवठा बंद होणार. वॉटर टँकर असोसिएशनचा निर्णय. केंद्र सरकारनं घातलेल्या अटी पाळणं शक्य नसल्याचं मत. अटींमध्ये सूट मिळावी, वॉटर टँकर असोसिएशनची मागणी. मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून सूर्यानगर येथील एमएमआरडीएच्या सूर्या प्रकल्पाची पाहणी. 6 महिन्यात योजना पूर्ण होऊन मीरा भाईंदर वासियांना पाणी पुरवठा होईल. सरनाईकांची माहिती. मागच्या 15 वर्षापासून रिलायन्स उद्योग समूहाकडे असलेलं यवतमाळ, धाराशिव, बारामती, नांदेड, लातूर ही 5 विमानतळं एमआयडीसीकडे हस्तांतरित. आता इतर विमानतळांप्रमाणे ही 5 विमानतळंही नवी कात टाकणार. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि 2100 रुपये सुद्धा मिळणार. आपला देवाभाऊ मुख्यमंत्री. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं परभणीतील लाडक्या बहिणींना आश्वासन. मुंबईतल्या चेंबूरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार. जखमी सदरुद्दीन खान रुग्णालयात दाखल. खासदार वर्षा गायकवाड यांनी चेंबूर गोळीबारात जखमी झालेल्या सदरुद्दीन खान यांची भेट घेतली. प्रकृतीची विचारपूसही केली. नाशिकमध्ये वयोवृद्ध पत्नीचा गळा दाबून सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची आत्महत्या. पत्नीच्या आजारपणाला कंटाळून तिची हत्या केल्याचं उघड. पत्नीचे हाल बघवत नसल्याचा चिठ्ठीत उल्लेख. धाराशिवमध्ये बनावट औषधाचा पुरवठा करणाऱ्या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. एफडीएकडून बनावट औषधांच्या जप्तीची कारवाई. धाराशिवमध्ये राष्ट्रीय महामार्गावर गाडी अडवून प्रवाशांना मारहाण करत लूट. 5 ते 6 जणांच्या टोळीनं लूट केल्याची माहिती. बचत गट योजना राबवणाऱ्या अधिकाऱ्यांकडून 100 महिला गटाची फसवणूक. नागपूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार समोर. तुळजापूर पाठोपाठ लातूरमध्ये ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई. अंमली पदार्थ बनवण्यासाठी उभारलेल्या यंत्रणेवर धाड. अंमली पदार्थांचं उत्पादन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांची कारवाई. अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या शरीफुलच्या जामीन अर्जाला मुंबई पोलिसांचा विरोध कायम. सुनावणी 17 एप्रिलपर्यंत तहकूब. पुन्हा एकदा एअर इंडियाच्या विमानात सहप्रवाशावर लघुशंका. दिल्लीहून बँकॉकला जाणाऱ्या विमानातली घटना. मुंबईतील साकीनाका इथं गांजाची विक्री सुरू. अनेक वेळी तक्रार करूनही कारवाई न केल्यानं युवासेना आक्रमक. झोपडी तोडत गांजा जप्त केला. संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात मंदिराच्या पुजाऱ्यांचा सहभाग. 13 जणांची नावं समोर. आरोपी पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती. आतापर्यंत 35 आरोपी. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये पुजाऱ्यांची नावं हे राजकीय षडयंत्र. भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांचा आरोप. पुजाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचं राजकीय कनेक्शन उघड. ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींचे खासदार ओमराजे निंबाळकरांसोबत फोटो, तर 2 आरोपी ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याची माहिती. पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकानं सरावादरम्यान अश्रुधूर नरकांड्या फोडल्या. धूळ शहरातील अनेक भागात पसरल्यानं नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. नागरिकांकडून रोष व्यक्त. बंदी असलेल्या 10 लाखांच्या प्लास्टिक पिशव्या जप्त. यवतमाळच्या आर्णीमध्ये खुशी डिस्पोजल दुकानावर नगर परिषदेची धाड. दुकानदारांना 5,000चा दंड. रस्ता खोदकाम करण्यासाठी जेलमधील कैद्यांना बाहेर आणलं. सोलापूर जेल प्रशासनाचा अजब कारभार. माझा जाब विचारल्यावर कैद्यांना पुन्हा जेलमध्ये नेलं. सोलापुरात किरकोळ कारणावरून एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टरकडून वारकऱ्याला मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. घटनेची एसटी प्रशासनाकडून दखल. बुलढाण्यामध्ये क्षुल्लक कारणावरून माजी सैनिकाचा गोळीबार. रागाच्या भरात हवेत 2 गोळ्या झाडल्या. गणेश नामदेव चिम असं आरोपीचं नाव. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये अवैध वाळू उत्खनन प्रकरणी तुमसरच्या अधिकाऱ्यांवर कारवाई. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांचं महसूल विभागाकडून निलंबन, तर 2 महसूल अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई. भंडाराच्या साकोलीमध्ये व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांचा छापा. 20 व्हिडिओ गेम मशीन्स पोलिसांच्या ताब्यात. 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शिर्डी इथे रामनवमी उत्सवावेळी भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून पोलिसांनी 4 तोळे सोनं हस्तगत केलं. मुंबईच्या विक्रोळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं केंद्र सरकारची तिरडी यात्रा काढली. घरगुती सिलेंडर, पेट्रोल, डिझेलमध्ये झालेली वाढ, तसंच शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये नाही या विरोधात आमदार सुनील राऊत यांनी केंद्र सरकारची तिरडी यात्रा काढली. गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं जळगावमधील आकाशवाणी चौकात रास्ता रोकोसह भीक मागो आंदोलन. गॅस दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. मालेगाव शहरात सलग दुसऱ्या दिवशी 42.6 इतक्या कमाल तापमानाची नोंद. आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सामान्य रुग्णालयामध्ये 20 बेडचे 2 उष्माघात कक्ष सुरू. बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर बातम्या सविस्तर. पाहत रहा एबीपी माझा.